दोन खेळाडू सध्या दोन बॅटर मैदानावरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर तनिष आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर श्रेयश. ही सलामीची जोडी सध्या मैदानावरती दाखल झालेली आहेत. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. अष्टपैलू खेळाडू म्हणून या दोन खेळाडूंना आपण सातत्याने पाहिलेले आहेत. तेच दोन खेळाडू सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये काय घडणार याची देखील चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी अलंकार सिंग मैदानावरती गोलंदाजी माखवरती पाहायला मिळत आहेत. एक गाव एक फॉर्मॅट मध्ये वसई तालुक्यामध्ये श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी या संघाच्या माध्यमातून आपण ज्या खेळाडूला नेहमी पाहत असतात तोच खेळाडू अलंकार मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती आहेत. पाठीमागे गुरु मैदानावरती रेडी आहेत. मॅचला सुरुवात. पहिला बॉल. हो, रफ्तार होता, वेग होता, प्रचंड वेगाने हाताळण्याचा प्रयत्न, परंतु लेन थोडीशी भटकली गेली आहेत. पंच मात्र या ठिकाणी वलटात व्हाईट बॉलचा सिग्नल प्रतिक्रिया कळवत आहेत आणि व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचत आहेत 1 धावेंवरती. व्हाईटने मात्र खाते या ठिकाणी ओपन केलं गेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती 1 रन. अलंकारच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर पुण्याचा बॅटर आहे तनिष. राऊंड विकेट. स्लोवर वन पिक केला आणि त्यानंतर बॉलला मात्र सरळ स्टँड मध्ये डिलिव्हर करत असताना तनिष यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे लॉंगेस्ट हिट. श्रेयश यांच्या बॅट मधून षटकार. वसई तालुक्याचं अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण जे लोकल क्रिकेट अंडरआर्म मधून श्रेयश यांना पाहिला ज्यांच्या नावाची चर्चा सातत्याने राहिलेली आहे आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाची छाप सोडण्याचा प्रयत्न आणि तीच दाखवत असताना सध्या श्रेयश आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रेयश यांच्या बॅटमधून 6 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅग्निफिसंट स्ट्रोक मात्र लवकर पिक केलाय आणि पोझिशन खूप चांगली पाहायला मिळाली. तुमच्या पोझिशन मध्ये तुम्हाला येणं गरजेचं आहे. तीच पोझिशन मात्र आपल्याला पाहायला मिळाली श्रेयश यांच्या बॅटमधून. 6 धाबा. अलंकार पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला बॉल लागला. चेंडू मात्र आपण पाहिला सीमारेषेच्या लगत आला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र वेगाने बॉलवरती आले आहेत. बॅकअप मात्र करत असताना आपण पाहिलं तर आसिफ शेख यांना सध्या पाठीमागे आपण पाहू शकतायत. अलंकार यांच्या अगदी धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा 1 ने वाढत असताना धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात ते मात्र 8 धावा. 8 रन ऑन स्कोर कार्ड मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला. या षटकादरम्यान आपण पाहिलं तर चेंडू फेकून झाल्यात. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. 1 षटकार 1 सिंगल. पहिला बॉल अतिरिक्त मात्र हाताळला होता. स्ट्राइक इनवरती आपण पाहिलं तर लेफ्ट हँड बॅट्समॅन तनिष वेगाने प्रचंड वेगाने बॉल हाताळलाय आणि त्या ठिकाणी बॅटची एज घेत असताना पाठीमागे आपण पाहिलं तर विकेट किपर गुरु यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. चांगला कॅच कॅरी केला. पहिला धक्का अलंकारने या ठिकाणी टीमला दिलाय आणि पहिला फलंदाज बाद झालाय. तनिष बॅक टू दी पवेलियन. गॉन. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर संघाच्या एकूण धावा आहेत 8. चेंडूचा खेळ संपलाय मैदानावरती 3. राजू मिश्रा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वसई तालुक्यामधील एक गाव एक क्रिकेट वसई चॅम्पियन या संघामध्ये नेहमीच आपण ज्यांना पाहिलेला आहे तेच खेळाडू सध्या राजू मिश्रा मैदानावरती 40+ खेळाडू देखील आहेत. राजू थोडंसं स्लो वन केलं. बोटातील जादू आपल्याला पाहायला मिळाली अलंकार यांच्या. अलंकारनं पाठीमागे काय केलं होतं ज्यावेळी श्रेयश होते श्रेयशच्या अगेन्स्ट थोडासा वेगवान हाताळण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी पाहिलं मैदानावरती लेफ्ट हँड बॅट्समॅन आले त्यावेळी देखील प्रचंड वेगाने बॉल हाताळलात आणि राजू यांच्या विरुद्ध थोडासा आपल्या बोटातील जादू आहे ती दाखवण्याचा प्रयत्न मात्र अलंकार करतायत. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा मिश्रण केलंय. पुन्हा एकदा मात्र बॉल जर पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. अलंकार आता प्रभावी मारा करतोय. तुमच्याकडे नुसता पेस असून चालत नाहीत. तुमच्याकडे व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे आणि तेच व्हेरिएशन सध्या दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती अलंकार सिंग करतायत. धावफलकावरती धावा आहेत 8 धावा. याच मैदानावरती अलंकार आता रबर बॉलची प्रॅक्टिस सेशन मध्ये देखील असतात. त्यामुळे अलंकार इम्पॅक्ट टाकतोय सध्या मैदानावरती या मॅच मध्ये. ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल. आणखीन एक सुंदर बॉल पाहायला मिळाला अलंकार यांच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकांमध्ये धावफलकावरती धावा आहेत. अलंकारनं फक्त आणि फक्त 8 धावा या मात्र षटकामध्ये दिलेल्या आहेत आणि रबर बॉल मध्ये 8 धावा देणं म्हणजे एक चांगली बाजू म्हणता येत आहेत. तीच मात्र अलंकार यांची आपल्याला पाहायला मिळाली. षटक संपलाय. पहिल्या षटकामध्ये टीम साहेबाची धावसंख्या आहे 8 धावा. विकेट मैदानावरती गमावलाय 1.
थँक्यू. नवीन गोलंदाज मैदानावरती आपण पाहिला तर आसिफ शेख मैदानावरती आपल्याला दाखल होतात की यश येत आहेत, याच्यावरती सध्या चर्चा सुरू आहे. दोन्ही जवळचे मित्र आहेत. लेदर क्रिकेटमध्ये आपण भरपूर वेळा या दोन खेळाडूंना पाहिलेले आहेत आणि मैदानावरती जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला आसिफ शेख आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुट्टू चाचा यांचे सुपुत्र. एका बाजूला आपण आयोजन कमिटीमध्ये पाहिलं तर हुसेन शेख साहेब आहेत, झेर शेख साहेबांना आपण पाहतायत आणि त्यानंतर आता आपण मैदानावरती जर पाहिलं तर आसिफ शेख मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क्सवरती लेफ्टआर्म आहेत, फिरकीपटू आहेत. सध्या मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती आपल्याला पाहायला मिळतात. कशा प्रकारे गोलंदाजी करणार याची चर्चा आहे. खोलव्या टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न, त्याला मात्र खेळला गेला. चेंडू आपण पाहिलं तर सीमारेषेच्या लगत त्या ठिकाणी फील्ड केला गेलाय. फेकी मात्र होतोय, बॅकअप चांगला आहे यशांचा. एक धाव मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 9 धावा. 9 रन ऑन स्कोर कार्ड लगावल्या गेल्यात. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, चांगल्या लेनचा मारा मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक लेंथवरती, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे. पुण्यात मात्र फटका खेळला. मिसटायमिंग स्ट्रोक तितकं मात्र टायमिंग पाहायला नाही मिळालं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मेहुल मात्र वेगाने पुढे येतात बॉलवरती आणि बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत. फेकी करेपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव मात्र मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. एक चांगली गोष्ट मैदानावरती काय होती, सुरुवातीला साहेबानं पहिल्या चेंडूवरती 7 रन केल्या होत्या, त्याच्यानंतर धावाच नाही आल्या. ओहो, खोलव्या टप्प्याचा बॉल होता. जड मध्ये टाकण्याचा प्रयत्न, ब्रॉकल मध्ये टाकण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल या ठिकाणी कळवत आहेत. पुन्हा एकदा मात्र डिक्लेरेशनच्या माध्यमातून एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. म्हणून त्याच गोष्टीची मी चर्चा करतोय की या षटकामध्ये 3 बॉल फेकून झाल्यात. अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती 7 रन येऊन देखील मैदानावरती पाठीमागच्या 8 बॉलमध्ये फक्त आणि फक्त जवळपास धावा आल्यात, त्या मात्र 4. 8 मध्ये फक्त 4 धावा आल्यात. सरळ बॅटने फटका खेळला गेलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी बॉलला अडवलं गेलंय. फेकी करेपर्यंत मात्र पुन्हा एकदा एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 12. वेलकम माही, आपले स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावरती 12. 12 रन ऑन स्कोर कार्ड लगावलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. यावेळचा फर्स्ट स्ट्रोक चांगला खेळलाय. मैदानावरती श्रेयस यांची बॅट तळपू लागले आणि श्रेयस यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, 6 रन. यूज इट. थँक्यू. प्रभाव टाकणारा खेळाडू आहे सध्या श्रेयस आणि श्रेयस यांच्या बॅटमधून 6 धावेने धावसंख्या धावफलकावरती वाढली गेली आहेत. धावफलकावरती धावा संघाच्या एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात 18 रन. ऑन स्कोर कार्ड मात्र लगावले गेले आहेत 18. आतापर्यंत या षटका दरम्यान आपण पाहिलं तर चेंडूचा खेळ संपला गेलाय. 5 शेवटचा बॉल आहे. धावसंख्या धावफलकावरती 18. पुढचा मॅच देखील महत्वाचा मॅच आहे. 2 संघादरम्यान आपण पुढील मॅच पाहणार आहोत, त्याची देखील चर्चा मैदानावरती होणार आहे. परंतु सध्या सुरू असलेल्या मॅचची चर्चा सुरू आहे. आसिफ यांचा बॉल पुन्हा मात्र भिरकावण्याचा प्रयत्न, बॉलला खेळला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, ते क्षेत्ररक्षक मात्र वेगाने बॉलवरती येतात. 1 रन घेतला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी चांगली झाल्यात, कलेक्शन देखील चांगलं झाल्यात, परंतु 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट मात्र खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. परंतु कौतुक करायला हवं क्षेत्ररक्षकाचं, लवकर बॉलवरती पोहोचले आणि या 2 धावा घेत असताना धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. आफ्टर 2 ओव्हर्स 2 षटकांचा खेळ संपलाय. 10च्या सरासरीनं धावा धावफलकावरती बनवल्यात 20 धावा. एक ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा येऊयात. गुट्टू अंकल स्मृती चषक 2024 पर्व 4. थँक्यू. पुढील मॅच होणार आहेत यंग बॉईज वसई आणि बदाम 11. मी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय, आपण लवकरात लवकर व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. येताना सोबत जे काही नियम फॉर्मॅलिटीज आहेत ते तुम्हाला सोबत घेऊनच यायचं आहेत. त्यानंतर नाणेफेकीचा कॉल आहे, तो नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे बदाम 11 आणि दुसऱ्या बाजूला यंग बॉईज वसई याच्यामध्ये पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आजचा जर दिवस पाहिला तर वसई तालुक्यातील दिवस आहेत. वसई तालुक्याचे खेळाडू खेळणार आहेत. एक गाव एक फॉर्मॅटमध्ये नेहमी खेळणारे खेळाडू, लेदर खेळणारे खेळाडू आज तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतील. यश मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती आल्यात. पहिला बॉल यश यांचा मिसटायमिंग स्ट्रोक झालाय. ताकद तर त्या ठिकाणी प्रचंड वापरली गेली आहे. बॅटच्या टोला लागून बॉल राजू मिश्रा यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, यूज इट. 6 रन. काजळ लावणे आले मी आज
असं नका बघू अहो येते मला लाज केला शृंगार आज घातलाय असाच दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनीशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल. थँक्यू. क्रिकेटचा अभ्युदयपूर्व सोहळा सध्या मैदानावरती सुरू आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत स्टुडंट 11 आयोजित गोटू अंकल स्मृती चषक 2024. गोटू चाचा नेहमी क्रिकेटच्या मदतीसाठी धावून जाणारे व्यक्तिमत्व. गोटू चाचांना ज्याने ज्याने पाहिलेलं का खऱ्या अर्थानं म्हणतील की कुठल्याही ठिकाणी स्पर्धा असू द्यात, गोटू चाचा ज्या ज्या स्पर्धेमध्ये जायचे ना त्या त्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला प्राइज लावायचेच. मग तो कुठला खेळाडू आहे, ओळखणारा खेळाडू आहे की नाही हे नाही माहीत, पण गोटू चाचा प्रत्येकाला प्राइज द्यायचे आणि तोच आनंद मात्र खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी असायचा. पुढचा बॉल पुन्हा मात्र पोझिशन मध्ये आले. खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे खेळला गेलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी पंच मात्र सिग्नल कळवतायत आणि या ठिकाणी सिग्नल जर पाहिलं तर पुन्हा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय डिक्लेरेशन. पंच 2 धावा आहेत. येस 2 धावा असणार आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 28 धावा. अकबर आपलंही सरचे स्वागत आहेत. एक चांगले खेळाडू आहेत वसई संघामध्ये खेळणारे सिराज आपलंही सरचे स्वागत आहेत. नेहमीच टीम 94 कामन या संघासाठी खेळणाऱ्या खेळाडूपैकी हे 2 खेळाडू या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपलंही सरचे स्वागत असणार आहेत. पुढील बॉल डेड बॉलचा इशारा पंच घोषित करतायत. थोडासा रनवे मध्ये पुन्हा प्रॉब्लेम होतोय. गोलंदाजी मार्क्सवरती पुन्हा यश आपल्याला पाहायला मिळतात. षटका दरम्यान पुढचा बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न राजू मिश्रा यांच्या बॅटमधून फटका तर खेळला गेलाय. पंचांच्या प्रतिक्रिया पुन्हा डिक्लेरेशन मध्ये 2 धावा असणार आहेत. 2 धावेनं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 30 धावा ऑन स्कोर कार्ड लगावले गेले आहेत. एक चांगली दृश्य मैदानावरती काय आहेत, पाठीमागच्या 2 षटकामध्ये 10च्या सरासरीनं 20 आल्यात, पण आतापर्यंत 3 बॉलमध्ये 10 आलेले आहेत. म्हणजे अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि हे षटक थोडंसं मोठं करण्याचा प्रयत्न टीम सायबा संघ मैदानावरती करणार आहेत. करावा लागेल कारण की या षटकामध्ये या 3 बॉलमध्ये त्यांना जास्तीत जास्त धावा घ्यायच्या आहेत. षटकातील पुढचा बॉल थोडंसं लवकर पुन्हा पोझिशन मध्ये आले. खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बीट होत आहेत. 22चा इशारा अंपायर घोषित करतायत आणि डिक्लेरेशनच्या माध्यमातून पाठीमागे 1 रन आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर संघाच्या एकूण धावा आहेत त्या मात्र 31 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. नेक्स्ट मॅच असेल मैदानावरती टीम यंग बॉयज वसई वर्सेस बदाम 11. हा 22 असेल तर स्ट्राईक आपल्याकडेच असणार आहेत. गोलंदाजी यश पुन्हा एकदा समोर राजू. फुलटच बॉल आहे, फुलटच बॉलला खेळलाय. त्या ठिकाणी नेहाल चव्हाण होते. नेहालनं केलंय चुकी. ही चूक पत्त्यावरती पडू शकते. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. पण बाउन्स नाही. चेंडू चौकार 4 रन. थँक्यू. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 5 चेंडू देखील संपला गेला त्यापर्यंत 35 धावा धावफलकावरती लगावल्या. 35 ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. टीम सायबा संघाची धावसंख्या आपण पाहिलं निदान 60च्या जवळपास तरी जायचंय. 50ची वेस तुम्हाला ओलांडायची आहे रबर बॉल क्रिकेटमध्ये. यशांचा बॉल समोरच्या दिशेने फटका छान खेळलाय. चेंडू थांबेल का तर नाही थांबणार. पुन्हा एकदा राजू मिश्रा यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 39 धावा धावफलकावरती मात्र लगावल्या गेल्या आहेत आणि राजू मिश्रा यांची चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 40+ जे खेळाडू आहेत वय वर्ष जर पाहिलं तर 40च्या अगदी पलीकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तोच फिटनेस मात्र त्यांचा सातत्याने पाहायला मिळतो. सध्या रिटायर्ड हटच्या माध्यमातून राजू मिश्रा हे मात्र मध्ये परत आहेत. धावा धावफलकावरती होत आहेत 39 रन 3 ओव्हर मध्ये. चला यंग बॉयज वसई आणि बदाम 11 टीम बदाम 11
कॅप्टन आपण या लवकरात लवकर या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. येताना सोबत जे काही नियम आणि अटी आहेत, ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत सोबत आपण घेऊन यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. नवीन गोलंदाज मैदानावरती आपण पाहिलं तर राहुल चौधरी लेदर क्रिकेटमध्ये आपण या खेळाडूला पाहिलेलं आहे. राहुल चौधरी मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती येत आहेत. स्ट्राईक श्रेयश लवकर पोझिशन मध्ये आले. हुक करण्याचा प्रयत्न बॉलला खेळला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र वेगाने पुढे येतात. मिसफील्ड पुन्हा मात्र मैदानावरती पाहायला मिळत आहेत. सिंगलला डबल मध्ये या ठिकाणी मात्र कन्वर्ट केल्या जातात. 2 धावा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 41 धावा 41. पडण्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न सध्या मैदानावरती तर सुरू झालेला आहे. परंतु एक विचार करतो टीम साहेबा 50च्या पलीकडे म्हणजे जवळपास 60च्या तरी जवळपास जायचं आहे. तो विचार त्यांच्या मनामध्ये आहे. आणि दुसऱ्या बाजूला स्टुडंट 11 अगदी विचार करतो की घरच्या मैदानावरती आपण थांबवण्याचा प्रयत्न करू, 50च्या त्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. हा त्यांच्या मनामध्ये विचार आहेत आणि त्या विचारामध्ये पुन्हा पाहूयात यशस्वी होत आहेत की काय. शॉर्ट बॉल जोपर्यंत मैदानावरती श्रेयश आहेत तोपर्यंत काही अगदी सांगू शकत नाहीत. आणि श्रेयश यांच्या बॅटमधून चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार 6 रन. थँक्यू. छोटा पॅक बडा धमाका म्हणून सध्या मैदानावरती बॅटिंग करतो श्रेयश. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तर माझ्या नावाची छाप तर आहेच, परंतु आज पुन्हा एकदा रबर बॉल मध्ये देखील मी इम्पॅक्ट टाकणार, रबर बॉल मध्ये देखील मी इम्प्रेस करणार हे दाखवून देण्याचा प्रयत्न सध्या मैदानावरती करतोय श्रेयश. आणि श्रेयश यांच्या बॅटमधून आपण षटकार पाहतायत. 6 धावेने संघाची धावसंख्या 47. राहुल चौधरीच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलाय. श्रेयश यांच्या बॅटमधून फटका तर खेळला गेलाय आणि तो देखील मात्र षटकाराच्या बाहेर निघून जाईल. आणखीन एक कडक स्ट्रोक यावेळी या मैदानावरती श्रेयश यांच्या बॅटमधून 6 रन. थँक्यू. 50चा विचार केला तर 50च्या पलीकडे धावसंख्या गेलेल्या आहेत. जवळपास 53 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. चांगली बॅटिंग सध्या मैदानावरती श्रेयश करतायत. 4 षटकार आतापर्यंत श्रेयश यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. मिड विकेट, लॉंग ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. यावेळचा बॉल जर आपण पाहिला तर डिक्लेरेशनच्या माध्यमातून पुण्याचा पंच मात्र घोषित करतायत रन. एकदा मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ अजूनही मैदानावरती येणं बाकी आहेत. धावा धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 54 धावा 54 रन ऑन स्कोर कार्ड मात्र लगावले गेलेत. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहायचेच आहेत. बरोबर तर इनिंग नंतर टॉस आहे, तो टॉस या ठिकाणी होणारच आहे. त्यामुळे विनंती असेल बदाम 11 आपले कॅप्टन आपण या ठिकाणी लगेचच पाठवून द्यायचे आणि त्यांच्या सोबत दुसऱ्या बाजूला असतील यंग बॉईज वसई. धावा 54 2 बॉलचा खेळ अजूनही मैदानावरती बाकी आहे. राहुल चौधरी चांगला बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. धावचीची संधी आहेत. यावेळी बॉलची फेकी होत आहेत आणि बॅकअप करेपर्यंत त्या ठिकाणी फलंदाज मात्र आपण पाहिलं तर धावचीच्या स्वरूपानं बाद होताना आपण पाहू शकतायत. धावा धावफलकावरती 54. शेवटचा बॉल मैदानावरती असणार आहेत. शेवटचा बॉल ज्यावेळी मैदानावरती डिलिव्हर होईल त्यावेळी न्यू बॅट्समॅन मैदानावरती दाखल होतील. तोपर्यंत ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक संगीत. चला शेवटचा बॉल मैदानावरती आहे. धावा धावफलकावरती 54 54 धावा. शेवटचा बॉल पाहूया कशा प्रकारे. शेवटचा बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा पंच मात्र बाईकचे इशारे करतायत प्लस डिक्लेरेशनचे मात्र धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या माध्यमातून. सिग्नल धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात 55 धावा बनवल्या गेल्या आहेत आणि 56 धाव्यांचं लक्ष आहे ते मैदानावरती ठेवलं गेलं. 56 रन मैदानावरती चेस करायचे आहेत. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या 55 धावा झालेल्या आहेत आणि 56 कशा प्रकारे चेस केलं जातील हे आपण दुसऱ्या डावामध्ये तर पाहणारच आहोत. परंतु त्यापूर्वी नाणेफेकीचा कॉल आहे, तो नाणेफेकीचा कॉल केला जाईल. मी विनंती करेन पुन्हा एकदा 2 संघाचे कर्णधार आपण लवकरात लवकर या ठिकाणी दाखल व्हायचे आहेत.
बदाम 11 आणि दुसऱ्या बाजूला यंग बॉईज वसई. थँक्यू. मॅच मैदानावरती आपण पाहत आहात. नाणेफेकीचा कॉल काही वेळामध्ये या ठिकाणी केला जाणार आहे. ज्यावेळी मॅच सुरू होईल आणि सामना सुरू होईल त्यावेळी पुन्हा आपण कमेंट्री बॉक्समध्ये बदलाव करूयात. कमेंट्री बॉक्समध्ये गोड आवाज, एक मधुर आवाज आपण पुन्हा ऐकूयात. भरत मोरे सर यांना पाठलाग केला जाईल स्टुडंट 11 संघाच्या माध्यमातून की टीम सायबा एका बॅटिंग तर केलेली आहेत, सॅटिस्फाय स्कोर तर उभारले आहेत, समाधानकारक धावसंख्या तर उभारलेली आहेत. त्या धावा डिपेंड करण्याचा प्रयत्न मैदानावरती करेल का याची चर्चा मैदानावरती कमेंट्री बॉक्समध्ये रंगणार आहेत. आणि ते ऐकण्यासाठी आपण पुन्हा भरत मोरे सर यांच्या दिशेने वळूयात. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. वेलकम भार्गव, द मॅन इन फॉर्म. पहिल्या इनिंगमध्ये अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग करणारा टीम आणि गोलंदाजी करणारा संघ दोन्ही बाजूने का चांगलं दोन्ही संघांसाठी राहिले त्याचं कारण आहे. पहिल्या षटकामध्ये अलंकारच्या अगेन्स्ट षटकार आला श्रेयसच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर ते षटक तितकंसं मोठं झालं नव्हतं. 8 धावांचं षटक आलं. दुसऱ्या षटकामध्ये ज्यावेळेला आसिफ आला त्याने 12 धावांचं षटक हाताळलं. होम ग्राउंड होता आणि यशच्या अगेन्स्ट 19 धावा आल्या आणि शेवटी राहुलच्या अगेन्स्ट 16 धावा. एकंदरीत या धावांना जर आपण पाहिलं तर 56 धावांचं लक्ष आलंय. 12च्या 4 षटकांच्या सामन्यामध्ये या 56 धावांचा पाठलाग काय सोपा आहे का, काय अवघड आहे का, ही येणारी काळ वेळ सांगणार आहे. तुर्तास टीम सायबा काय युनिटने खेळतीये, टीम साहेबाकडे कशा प्रकारचा संच आहे गोलंदाजांचा आणि त्याचबरोबरीनं स्टुडंटच्या त्या टॉप ऑर्डरवरती सर्वांचं लक्ष असणार आहे. बघूयात गुरु संख्ये आणि त्याच्या साथीने येणारा यश कशा प्रकारे सामना करतोय साहेबाच्या त्या गोलंदाजीचा आणि कशा प्रकारे साहेबा संघ या धावांचा बचाव करतोय. ते मोठं बॅटन आहे. 56 धावांचा पाठलाग होऊ शकतो आणि 56 धावांचा बचाव सुद्धा होऊ शकतो. फक्त जी स्टारकास्ट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांची आहे त्यांचा खेळ कशा प्रकारे ते प्रदर्शित करतायत यावरती आपल्या सर्वांचं लक्ष आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचसाठी स्टार्ट झाला होता श्रेयस आणि तनिष या दोघांनी केला होता. तनिष स्वस्तात बाद झाले, कोणत्या प्रकारचा प्रभाव टाकू शकले नाही. राजू मिश्रा त्यानंतर आले, तितकीशी भरीव कामगिरी त्यांच्या माध्यमातून सुद्धा दिसली नाही. चौकार जरूर त्यांच्या बॅटमधून आले. कव्हरच्या क्षेत्राच्या डोक्यावरून खेळला गेला तो षटकार आपण पाहिला, परंतु त्याला वगळता जास्त तितका काही इम्पॅक्ट टाकू शकले नाहीत. ऋतिक उपाध्याय त्यानंतर आले, 1 चेंडूचा फक्त त्यांनी सामना केला आणि त्यानंतर श्रेयस गुरवच्या बॅटिंगच्या साह्यानं बहारलेलं ते साहेबाचं धावफलक आणि आता त्या धावफलकाचा पाठलाग करण्यासाठी गुरुसंख्या टीम मैदानात उतरते. विशाल कोहली पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय, लेफ्ट केलं गुरुने आणि चेंडू मात्र राजू मिश्राच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. प्रचंड अनुभव आहे. विशाल कोहली म्हटलं की एकविरा नायगावचा एक ट्रम्पकार्ड ऑलराऊंडर.
प्रचंड अनुभव, दांडगा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आणि तो अनुभव युटिलाइज करत असताना ते नक्कीच दिसतील. पहिला चेंडू इथे निर्धाव स्वरूपाने हाताळला गेलाय आणि गुरुसंघे पुढच्या चेंडूवरती कशा प्रकारे समाचार घेत आहेत. ओहो, या बेला उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, जास्तच बाहेर. आतमध्ये येण्यासाठी चेंडूला उशीर झाला आणि अवांतरित रूपाने एक धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. गुरुसंख्येची बॅटिंग मागील 2 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर या मैदानावरती गोटू अंगल स्मृती चषकामध्ये बहारदार ठरली आहे, बहारदार राहिली आहे आणि आज पुन्हा एकदा त्याच बॅटिंगची गरज असणार आहे. आखोटप्पाचा चेंडू पुन्हा एकदा पण सांभाळतायत. लगातार 2 वाईड, WD वाले वाईड, अतिरिक्त दाबा धावफलकामध्ये ऍड होत आहेत. मागील वर्षाचं आकर्षण, मुख्य आकर्षण काय होतं? विजयचे 5 ते 7 झेल सुटले होते एकाच मॅच मध्ये आणि त्याच विजयने मॅच जिंकून दिली होती. हे मुख्य आकर्षण होतं मागील वर्षाचं स्टुडंटसाठीचं आणि तो विजय सुद्धा मला वाटतं टीम असेल. 1 चेंडू 2 धावा अशी सुरुवात आहे. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. चर्चा केली जाते. विशाल कोहली, दोन वाईट आल्यात. गोटू अंकल स्मृती चषक आपण पाहतात आणि 3ऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आहे. या स्पर्धेला मागील 2 वर्षामध्ये 3 वर्ष, माफ करा, हे 4थं वर्ष आणि मागील 3 वर्षातलं ते घवघवीत यश या स्पर्धेची लोकप्रियता वाढवताना दिसलंय. आणि ज्या वेळेला पावसाळी हंगाम चालू होतं, ओहो, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, पूर्णपणे बॅकअप द हँड, या चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न गुरुसंख्येला हा चेंडू बीट करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते बघा. 2 वाईट जरूर आलेत, परंतु त्या वाईटच्या अगोदर आणि वाईटच्या नंतर 2 निर्धाव चेंडू सुद्धा आलेत. त्यामुळे हिसाब बराबर काय, एका धाव्याने या धावफलकाचा पाठलाग होणार नाही, गुरुला सुद्धा माहित आहे. आणि एक चेंडू निर्धाव किंवा सिंगल आल्यानं किंवा डॉट आल्यानं किती प्रभाव पडणार हे विशालला सुद्धा माहित आहे. वसई बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार ऋषिदादा देसाई, त्याचबरोबर सदस्य समाधानदादा काळे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. सायबर संघाचे सर्व आहेत. आपले सुद्धा सरचे स्वागत. या गोटू अंकल स्मृती चषकाच्या माध्यमातून मंचावरती उपस्थित झहीरभाई असतील, बिस्मिल्लाभाई असतील, लालाभाई असतील, यांचे सुद्धा अमोल भोईर आहेत, त्यांच्या साथीनं या सर्वांचं सरचे स्वागत. हुसेनभाई, गोटू चाचांचे सुपुत्र, तो वारसा चालवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय. कोणतीही स्पर्धा असो त्या स्पर्धेला त्यांची आपण उपस्थिती पाहत आलं आणि किती मोठं योगदान आहे वसई तालुक्याच्या क्रिकेटमध्ये गोटू चाचांचं हे सर्वांना माहीत आहे. आणि त्यांच्या त्या स्मृतीला उजाळा देण्याचा प्रयत्न समस्त स्टुडंट इलेव्हनच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. तीन धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आहे 3 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. आतापर्यंत तरी प्रभावी कामगिरी राहिली आहे विशाल कोहलीची. अपेक्षेनुसार गोलंदाजी. यशसाठी हा चेंडू लेग फ्लिक केलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग मध्ये. चेंडूला अडवतील. फेकी वेगाने केली जाते. फक्त एकच धाव. क्या बात आहे. तिथे जर आउटफील्ड पाहिली तर तितकीशी पोषक नाही आहे क्षेत्ररक्षणासाठी, परंतु चेंडू अडलाय आणि चेंडू अडल्यानंतर थ्रो सुद्धा झालाय. यस 1-2. यस 2 धावा. इट्स अ 2 रन. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी आस्किंग रन रेट काय बोलतोय? 14. बडजेस तुम्हाला 1 मोठा फटका, 2 मोठे फटके तुम्हाला षटकामध्ये मारावे लागतील आणि त्या 14 पर्यंत जाण्यासाठी आता उर्वरित चेंडूमध्ये 2 मोठे फटके नितांत गरजेचे आहेत. यशमध्ये ती प्रतिभा आहे, ती क्षमता आहे आणि यश त्या 2 मोठ्या फटक्यांना मारणं जाणतोय. पाहूयात विशाल कोहली त्याला मारू देतोय का. स्टेप आउट खेळलात, परंतु तितकाचा प्रॉपर बॅटवरती चेंडू नाही आलाय. 1 धाव धावून कंप्लीट केली जाते. नाव स्ट्राइक एंडला. कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता बॅक करण्यासाठी. श्रेयस वेगाने दुरून आले, परंतु 1 धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केली आहे. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग बाय दी बॉलर विशाल कोहली. अनुभव का गरजेचा आहे, अनुभव काय रोल अदा करतो हे दाखवत असताना मैदानात पाहायला मिळत आहेत. गेले कित्येक वर्ष एकविरा नायगावसाठी खेळत असताना ॲज अ ओपनर बॉलर, सलामीर गोलंदाज म्हणून या गोलंदाजाला आपण पाहिले. परंतु गुरु संख्ये ये नाम कुछ अलग है. ये नाम एक तूफान है. क्या ये तूफान आज देखने को मिलेगा?
तुर्तास तर नाही, चेंडूला ऑन साइडला खेळलं, मिडविकेट मधून क्षेत्ररक्षक पुढे आलाय, ऋतिक फील्ड करतील तोपर्यंत. येस, इट्स अ नो बॉल, नो +1. अतिरिक्त धावा, एक बॅटच्या साह्यानं, एक नोच्या साह्यानं. आणि आता सर्व काही चांगलं चालत असताना मध्येच म्हणतात ना, एखाद्या उकळत्या दुधामध्ये मिठाचा खडा पडावाने दूध नासावं, त्या प्रकारची काही स्थिती इथं पाहायला मिळाली. आणि 8 धावा दाखल करते. चला, डोंट आर्ग्यू विथ अंपायर्स. मॅचला लगेच सुरुवात करायची. शेवटचा अंतिम चेंडू. येस, इट्स लास्ट बॉल. चला, लास्ट बॉल. विशाल चांगेश, यशने खेचलाय, मिड विकेट क्लिअर करतोय. लांब 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 आणि लांबच षटकार. 6 धावा. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ फिनिश. थँक्यू टू जे. 14 धावा धावपलकावरती. एक नो बॉलने किती मोठा फरक पडला बघा. 5 चेंडू 6 धावा होत्या, नो +1 आला, 6च्या 8 झाल्या. आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार त्यांनी पूर्णपणे आस्किंग रन रेटला मॅच केलंय. 14 धावा स्कोर बरोबरती आहेत. आणि पहिल्या षटकामध्ये गेलेला जो काही सूर होता तो पुन्हा एकदा मिळवलाय स्टुडंट इलेव्हनच्या संघानं. मी म्हटलं होतं, यशमध्ये क्षमता आहे, प्रचंड प्रतिभा त्यामध्ये कुठून भरलेली आहे. आणि त्या यशने मात्र ती आपली प्रतिभा दाखवत असताना षटकार एक्झिक्यूट केलाय. आणि आता नवीन षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती येतोय. शाहरुख नवीन गोलंदाज येतोय. बदाम 11 संघ कर्णधार आलाय का? बदाम 11चा कर्णधार पहिलं षटक 14 धावांचं 56 धावांचा पाठलाग करत असताना दोन्ही संघांचा जो काही म्हणतात चान्सेस होता, म्हणजे संधी जी काय होती विजयाची ती अजूनही समान आहे, 50-50. शाहरुख नवीन गोलंदाज आलाय आणि पहिल्या चेंडूवरती पावलं चुकलेत. रबर बॉलचं क्रिकेट आहे. या मैदानावरती मागील 3 वर्षांमध्ये जो काही या गोटोंगल स्मृती चषकाचा झंझावात सर्वांनी पाहिला, सर्वांना माहीत आहे कशा प्रकारे स्पर्धा होते, कशा प्रकारे ते खेळाडू खेळतात आणि कशा प्रकारे मॅचेस रंगतात. या सर्व बाबींना पाहता या वर्षाचं आकर्षण काहीसं वेगळं आहे आणि ते पाहण्यासाठी अनेक क्रीडा रसिक इथे उपस्थित झालेत. गुरुच्या बॅटवरती प्रॉपर चेंडू आलेला नाहीये आणि मैदानाला गरंगळ चेंडू निघून गेला मिड विकेटमध्ये एका धावेसाठी. आज गुरुच्या तसा बॅटला चेंडू स्पर्श होत नाहीये. ज्या प्रकारचा स्पर्श मागील 3 वर्षांमध्ये आपण पाहिला होता, जो टच आपण पाहिला होता तो टच दिसत नाहीये. एक हार्ड हिटिंग बॅटिंग, स्मार्टर फटके आणि ॲक्युरेट फटकेबाजी करणं, प्रॉपर क्रिकेट एक स्ट्रोक लगावणं यासाठी ते जाणले जातात. परंतु आज कुठे ना कुठेतरी गोलंदाज त्यांच्यावरती हावी ठरत असताना दिसतात. यश ज्याने शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला होता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आल्यात. पाहूयात काय घडतंय. शाहरुखने खूप चांगला चेंडू हाताळला होता. ओहो, आकुटप्प्यात चेंडू जास्तच मागे आपटला. टप्पा पडल्यानंतर गती थोडीशी बदलली. एकदा कंप्लीट धबल. ओहो, हातामधून चेंडू मिस झाला होता, परंतु ज्या प्रकारे चेंडूला त्यानंतर गादर केलं धबलने, त्याला बघता धाव घेणं सोपं राहिलं नाही. एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नाहीये. शालेय जीवनामध्ये शिकलेली म्हण थेंबे थेंबे तळे साचे, आता इथे सुद्धा तेच करण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा, 1-1ने या मॅचच्या जवळ जाऊ शकत नाहीयेत, परंतु 1-1ने पुढे गेल्यानंतर कदाचित असे काहीसे चेंडू होतील, त्या चेंडूवरती मोठे प्रहार लागल्यानंतर तुम्ही त्या आस्किंग रन रेटला मॅच करून धावफलकापर्यंत पोहोचू शकता. जे टार्गेट आहे तुमच्या टार्गेटला मॅच करू शकता. आणि हाच काहीसा प्रयत्न मैदानात हे दोन्ही फलंदाज करतात. यश चांगला लेदरचा अनुभव आणि समोर गुरु संख्ये त्याच्या साथीनं आहेत, त्यामुळे त्यांचा सुद्धा खूप मोठा आधार. शाहरुखचा चेंडू, ओहो, बॅटची एज अँड गॉन. फास्ट विकेट डाऊन. गुरु संख्ये बॅक टू द डिपार्ट. मोठा हादरा स्टुडंटला.
गुरु संख्ये बाद, घोर निराशा. ज्या गुरुकडून मोठी अपेक्षा होती तो गुरु मात्र तंबूच्या दिशेने आलाय. आणि मागील 3 वर्ष गुरुने तितका चांगला परफॉर्मन्स सुद्धा दिलाय, गाजवलं अक्षरशः हे मैदान. आणि खास करून 4-5च्या नंतर जो प्रॅक्टिस टाइम आहे त्याच्यामध्ये. आणि तो गुरु मात्र आता अखेरकर तंबूच्या दिशेने आल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लकी चाम या मैदानाचा विजय रेड्डी. मागील वर्षी खेळत असताना एकाच मॅच मध्ये मला वाटतं 5 ते 7 त्याला जीवनदान मिळाले होते. आणि तो विजय रेड्डी मैदानात आलाय. चमत्कारिक खेळ करणं ही विजय रेड्डीची खासियत आहे. पाहूयात विजय कशा प्रकारे सामना करते शाहरुखचा, कारण संघ थोडा अडचणीत आहे. शाहरुख शानदार गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. ओहो, वातावरण थोडंसं वेगळं बनलंय. हे वातावरण फलंदाजांच्या मनात हुरहुरी लावणार आहे. आणि कोणासाठी फायदेमंद कोणासाठी नुकसानकारक या सर्व बाबी आपल्याला पाहायला जरूर मिळतील. तुर्तास शाहरुखचा हा चेंडू कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खूप चांगल्या प्रकारे ड्राईव्ह केलं या चेंडूला. धवल सोलंकी पुन्हा एकदा चेंडूवरती जात आहेत. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. चांगली गोलंदाजी. बघा, जोपर्यंत गुरु होते तोपर्यंत चेंडूला थोडासा मागे ठेवत असताना मिडल स्टंप लेग स्टंपवरती गोलंदाजी केली गेली. आणि ज्यावेळेला विजय रेड्डी मैदानात आले त्यावेळेला त्याचा स्टान्स पाहत असताना आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी आणि ती किफायतमंद गोलंदाजी मैदानात करत असताना दिसत आहेत. शाहरुख प्रभावित केले आतापर्यंत शाहरुखनं. सोळा धावा धावपलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झाला. यश पुन्हा एकदा लॉफ्ट करतो या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट मध्ये. फेकी जोपर्यंत करेल तोपर्यंत एक धाव येते. 17 धावा. फक्त 3 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 5 बॉल 4 आलेत. माफ करा, 18 धावा झाल्यात धावपलकावरती. 18 धावा आतापर्यंत. 4 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. पुन्हा एकदा शाहरुख. विजय. ओहो, समोरच्या दिशेने प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. फलंदाजी कापेट चेंडूला खेळलं गेलंय. धावचीची संधी, परंतु यश वेगाने धाव कंप्लीट करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. अखेरकार 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती टीम स्टुडंट 11 या संघाची. थँक्यू डीजे. बदाम 11 संघाचा संघनायक आणि यंग बॉईज वसई. यंग बॉईज वसईचा कर्णधार इथे आलेले आहेत. बदाम 11 संघाचा कर्णधार आपण या, कारण फक्त 2 षटकं शिल्लक राहिलेली आहेत. तुम्हाला टॉस करण्यासाठी यावं लागेल. 14 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 6 धावा. म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या संघाने कमबॅक केलाय. आणि कमबॅक केल्यानंतर आता 3रं षटक घेऊन कोण येतोय? ऋतिक उपाध्याय. नवीन गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजीमध्ये तितकीशी चांगली कामगिरी करू शकले नव्हते. 1 बॉलचा सामना करता आला त्यांना, परंतु आता गोलंदाजीमध्ये त्याची उणीव तुम्हाला भरून काढावी लागणार आहे. पाहूयात कशा प्रकारे भरून काढतात. परंतु यश अजूनही मैदानात आहे. रबर बॉल का क्रिकेट आहे दोस्त, कभी भी बदल सकता है. आणि ही बदलवण्याची ताकद या मैदानात खेळत असणाऱ्या दोन्ही फलंदाजामध्ये आहे. ओहो, जडमळ टाकण्याचा प्रयत्न. ब्लॉक होलचा मारा करायचा होता. चेंडू बाहेरच्या दिशेने निघून जाईल असा अँगल क्रिएट केला गेला होता, परंतु लेफ्ट हँडरसाठी जो नॅचरल कट करणं गरजेचं होतं तो कट करण्याचा प्रयत्न होत असताना यशच्या प्रॉपर बॅटवर त्या चेंडू आलेला नाहीये. 1 धाव धावून पुढे केली जाते. अराफात ब्रॉडबँडचे सर्व सन्मानी इम्तियाजभाई शेख यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल इम्तियाजभाई आपणास की आपण मंचावरती आदरपूर्वक आसनस्थ व्हायचं. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे गोटू अंकल स्मृती चषकाच्या वतीनं. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. इम्तियाजभाई शेख, मार्च मध्ये आपण अंडरआर्मची टुर्नामेंट पाहतो, ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1 लाख असतं आणि ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त होते. असे त्या स्पर्धेचे उत्सवमूर्ती सर्वांनी आयोजक इम्तियाजभाई शेख यांचं या ठिकाणी आगमन झालंय. ऋतिक, विजय. एक बात फिर से गेंद निकलती जाती हुई लेग स्टंप के बाहर. लेग स्टंपच्या बाहेर आहे, त्यामुळे वाईड पंचांनी घोषित केलं.
अतिरिक्त स्वरूपाची धाव धावपलकामध्ये ऍड होईल. बघा विजयला सुद्धा खूप अनुभव आहे या खेळपट्टीचा, या मैदानाचा, त्यामुळे विजयला गिअर चेंज करणं खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि आता ती वेळ आली आहे गिअर चेंज करण्याची. स्टुडंट 11 संघाला गरज आहे इथे गिअर बदलण्याची, स्टुडंट 11 संघाला गरज आहे मोठमोठ्या फटक्यांची, आणि जर का या षटकामध्ये मोठे फटके नाही आले तर अडचण वाढेल पुढच्या षटकाची, या सामन्याची आणि या संघाच्या विजयाची सुद्धा. आकुटाप्यात चेंडू होता, तितका प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये, खाली राहणारा चेंडू अपेक्षित उसळी मिळाली नाही आणि एकच धाव पुन्हा एकदा धावपलकामध्ये ऍड होते. 23 वरती धावपलक जाऊन पोहोचलंय. धावपलकाची दाबा 23 म्हणजे 2 चेंडूचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. यश प्रति सर्वांच्या नजरात, यश कशा प्रकारे या षटकाला फेस करतोय. इथून 2 ते 3 मोठे फटके, मॅच पुन्हा एकदा स्टुडंटच्या बाजूने येईल आणि त्याची अपेक्षा समस्त स्टुडंट 11 संघाला. काय जबरदस्त डिलिव्हरी आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडूला कट केलंय आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. ऋतिकला माहित आहे यश काय करतात. लेदर क्रिकेटमध्ये या खेळाडूंनी एकमेकांसमवेत एकमेकांसमोर पाहिलेलं असेलच आणि त्यामुळे त्यांची प्रत्येकाची ताकद माहीत आहे, एकमेकाची ताकद माहीत आहे, काय आहे काय विकनेस आहे. परंतु सध्याला रबल बॉल क्रिकेट नव्यानं खेळत आहेत त्यामुळे दोघांनाही बॅट इनसाइड आउट, चेंडू निघून गेलाय. दर्शक बनेल शाहरुख, चेंडू निघून होतोय फरार, सीमारेखा पार, षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. इनसाइड आउट, चेंडूला फेकून दिलं. वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेखा पार, षटकार आणि या षटकाराने एक आशा पल्लवित झाले. 29 धावा धावपलकावरती आहे. 29. अजूनही इथून जर पुढे जर नजर टाकली तर जवळजवळ 27 रन्सची गरज आहे. यावेळेला क्लिक केलं. विशाल कोहली झेल खाली, सहज सोपा आणि शानदार झेल आणि झेल बरोबरच संपलाय खेळ. तो यशचा फलंदाज बाद. अजून एक हादरा स्टुडंट 11 संघाला. थँक्यू डीजे. 27 धावांची गरज येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये. 1 चेंडू अजून शिल्लक आहे. 7-27 पाहिजेत. 29 धावा धावपलकात. 56चं टार्गेट आहे आणि असं असताना 2.5 चेंडूचा खेळ झालाय. नवीन बॅटर मेहुल मैदानाच्या आतमध्ये येतोय. आतापर्यंत 9 धावा आल्यात 5 चेंडूंमध्ये. 1 षटकाराचा समावेश आहे त्यामध्ये. यश जो थोडासा घातक वाटत होता तो तंबूच्या दिशेने आलाय, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार या इनिंग मध्ये आपण पाहिले. नवीन बॅटर मेहुल बल्ला. मेहुल या प्रकारच्या इक्वेशन मधून मॅचला खेचून आणणं जाणतो. 2 वर्ष अगोदर एचडीएल इथे झालेली स्पर्धा आठवते. पालघरच्या साईड समोर 30 धावांचा 6 चेंडू 30 धावांची गरज असताना मारलेले ते षटकार आजही सर्वांच्या नजरेसमोर आहेत. आता 7-27 या इक्वेशन मध्ये तो आपल्याला समोर दिसतोय. पाहूयात ऋतिक उपाध्याय त्याच्यासमोर कशा प्रकारची गोलंदाजी करतोय आणि मेहुल कशा प्रकारे या चेंडूचा सामना करतोय. इथून एक षटकार, मॅच मध्ये पलटवार आणि इथून डॉट. मॅच मधला संघर्ष जारी. चेंडू 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 जातोय लक्ष्यमच्या बाहेर. वाईड बॉल. 7-26. काय जबरदस्त सामना. मागाची मॅच 71ची होती आणि त्या 71 मध्ये पहिल्या मॅच मध्ये झालेली ती पप्प्याची बॅटिंग सर्वांना प्रभावित करणारी वाटली. बाकीच्या सहकारी खेळाडूंनी दिलेली ती साथ तितकी शानदार. ओ हो क्या बात है.
शानदार डिलिव्हरी, बीट केलं बल्लाला आणि तिसऱ्या षटकाचा खेळ संपत असताना धाबा किती धाबा आहे 30, 10च्या सरासरीने आतापर्यंत धाबा आल्यात आणि शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे, ती म्हणजे 26. हॅलो, थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाजी मार्क वरती धीरज पाटील. पाहुयात कशा प्रकारे गोलंदाजी करतात. मागील 3 षटकामध्ये कुठे कमी पडला स्टुडंट 11. सर्वात मोठी निराशा गुरुसंख्ये, ज्याच्यावरती सर्वात मोठा विश्वास होता त्याने तितकीशी प्रभावी कामगिरी केली नाही. यशने वेळ घेतल्यानंतर तो खेळपट्टीवरती टिकून राहता आला नाही. जर का एका षटकानंतर अजून एक मोठा फटका आला असता, यश क्रीजवरती असता, या मॅचचं समीकरण वेगळं दिसलं असतं आणि त्यानंतर विजय यांच्या बॅटमधून अजूनही मोठा फटका आलेला नाही. म्हणजे जी षटकारांची अपेक्षा होती ते षटकार जास्त प्रमाणात दिसले नाहीत, ही सर्वात मोठी अडचण. धीरज समोर विजय. आकुटाप्या चेंडू, पहिला चेंडू त्याला फेकून दिलाय सरळ, लॉंगाच्या डोक्यावरून सीमारेखा पार येतोय. उत्तुंग, दर्जेदार, शानदार, बहारदार, अफुल्लातून शानदार षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. एका षटकाराने गरमाई वाढली आहे. स्टुडंट जिंकली तर 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे झहीरभाई यांच्याकडून. विजयने आगाज केलाय. अंजाम काय होणार आहे माहित नाही, परंतु आता दोन्ही बाजूने रणशिंग फुंकले जाणार आहेत. हे रबर बॉलचं क्रिकेट आहे. रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये 6-26 अनेक वेळा झालेल्या आहेत. 6 चेंडू 6 षटकार अनेक वेळा लागले गेलेले आहेत आणि आता या मैदानावरती हा दुसरा सामना. काय ऐतिहासिक सामना बनतोय का गोटू स्मृती चषकाचा. आता सांगावं लागणार आहे एकमेकांना, बोलावं लागणार आहे एकमेकांना. हो, हमें है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब. आज के दिन, इस मैच के टाइम देखना होगा क्या होता है. विजय समोर धीरज पाटील. पुन्हा एकदा 5 चेंडू 20 धावांची गरज. उडवलाय लगातार दुसरा. विजय म्हणतोय मी आहे तो अलादीनचा चिराग, जो मागील वर्षी तुम्हाला दिसला होता. लगातार दुसरा. थँक्यू डीजे. चला 4 चेंडू आणि आता 14 धावा. 14 धावांसाठी चेंडू मोजावे लागणार आहे 4. कोणाचा होणार आहे बेडा पार, येणारी काय वेळ सांगणार आहे. प्रेक्षक गोडे जाऊ नका, ही मॅच मोठी आहे. चला घाई करा. चार चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. विजय रेड्डी दाखवतोय दररोज इथे सराव करण्याचा फायदा काय आहे आणि स्टुडंट संघाचा मिडल ऑर्डर मधील मी मोठा फलंदाज काय. चांगली बॅटिंग. धीरज पाटील वरती दबाव आहे, दडपण आहे आणि अशा दडपण भरणाऱ्या सामन्यामधून कोण आपल्या संघाला पुढे नेतोय. ओहो, समोरच्या दिशेने और एक अजून एक 3 in a row, लगातार तिसरा. थँक्यू डीजे. आता मॅच पूर्णपणे बसली आहे. जी मॅच तिसऱ्या षटकाच्या शेवटपर्यंत वाटत होती सायबा संघ सहज घेऊन जाईल, त्या मॅच मध्ये आता सर्वात जास्त अडचणी सायबा संघासाठी वाढल्यात. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 3 मध्ये 8 पडली आहे मोठी गाठ. सोडवणार कोण, धीरज पाटील की आता त्याचे संघ सहकारी. पाहूयात काय घडतंय. बदाम इलेव्हन संघ, चला आपण टॉस साठी या, कारण शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत.
3 चेंडू बाकी आहेत, त्यामुळे तुम्हाला टॉस साठी येणं गरजेचं आहे. चला घाई करा. आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात येते आपण सामना चालू करायचा आहे. 3 चेंडू 8. धीरज पाटील क्षमता याच्यामध्ये सुद्धा आहे. एनसीसी साठी खेळत असताना अनेक सामने आपल्या धारदार गोलंदाजीच्या बळावरती या खेळाडूने जिंकून दिलेत. अनेक अंडर प्रेशर सिच्युएशन मधून संघाला जिंकून दिलंय. आज साहेबासाठी तुम्हाला ही कामगिरी करायची आहे आणि असं करत असताना धीरज पाटील कशा प्रकारे 3 चेंडू हाताळतोय. विजयने आतापर्यंत 3 चेंडू 3 षटकार दाखवून या मॅचला आपल्या बाजूने झुकत केलंय. समस्त स्टुडंट एलिव्हनच्या संघ सहकाऱ्यांच्या मनामध्ये एक आशा जिवंत केली आहे विजयाची. आणि आता 3 चेंडू पाहूयात कशा प्रकारे हाताळले जातात. मगाशीच मी म्हटलं तर हे रबर बॉल का क्रिकेट आहे बेडू. रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये 6:36 सुद्धा होतात, 6:25, 6:27 सहज कंप्लीट होतात. असे अनेक वेळा प्रसंग पाहिलेले आहेत. आता पुन्हा एकदा तशीच काहीशी स्थिती आली आहे. 3-8 हा चेंडू निर्णायक आणि महत्वाचा आहे. बघूयात काय घडतंय. ओहो वाईड आहे. वाईट टाकता टाकता वाईट वेळ कधी आली कळलीच नाही. असं काहीची स्थिती आहे. आता 3 मध्ये 7 करावी लागणार आहे मात. स्टुडंट सध्याला वरचढ वाटायला लागली आहे. आणि जसं होतं ना इंडिया वर्सेस पाकिस्तान सामन्यामध्ये 5% चान्सेस इंडियाला जिंकण्याचे होते आणि 95% पाकिस्तानला होते. त्यावेळेला बुमरा सारखा स्पेल आला आणि त्यानंतर मात्र पार्ट ते बदललं आणि शेवटी रिझल्ट 5%च्या बाजूने लागला होता. आता ही स्थिती तशीच आहे. तिसऱ्या षटकामध्ये साहेबा जवळजवळ 70-80%च्या प्रेडिक्शन मध्ये होतं आणि तिथून मात्र आता 3 चेंडू शिल्लक असताना उलट झालंय. आता 3 मध्ये 7 ची गरज आहे. धीरज पाटील समोर विजय रेड्डी. ओहो कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहे परंतु तो बनेल दर्शक. व्हॉट अ शॉट. 6 धावा. थँक्यू डीजे. आता 2 मध्ये 1. गुरु संख्ये यांच्याकडून जर का सामना जिंकला तर 1000 रुपये. इम्तियाज भाई यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. झहीर भाईने ऑलरेडी 1000 रुपये लावलेले आहेत आणि हे 500 रुपये इम्तियाज भाईकडून विजय रेड्डी साठी आहेत. विजय नामातच विजय. सुमित तोमर कडून 500 रुपये. क्या बात है. 2 मध्ये 1 आहे आणि 2 मध्ये 1 असताना पाहूयात कशा प्रकारे चेंडू हाताळला जातोय. ज्या विजयने 4 षटकार आतापर्यंत मारल्यात त्या विजयसाठी 2 मध्ये 1 ची इक्वेशन काय तितकीशी अवघड राहील का. हा क्रिकेटचा खेळ आहे. अनेक वेळा अशा प्रकारचे सामने शेवटच्या क्षणाला येऊन गेलेले सुद्धा आहेत. दोन मध्ये 1 विजय रेड्डी. काय अफलातून बॅटिंग केली आहे. ही बॅटिंग सर्वांच्या स्मरणात राहील, खास करून स्टुडंट युनियनच्या संघाच्या स्मरणामध्ये. कारण हा संघ अशा प्रकारचे चित्तरक सामने या मैदानावरती अनेक वेळा खेळला आहे आणि आज पुन्हा एकदा पहिला सामना खेळत असताना सर्व आशा अपेक्षा मावळलेल्या असताना केलेली विजयची खेळी खरोखरच विजयाची मोहर दाखवणारी, विजयाची आशा जिवंत करणारी खेळी आहे. 2 मध्ये 1 धीरज पाटील समोर विजय. अटॅकिंग फील्ड लगावली गेली आहे. पाहुयात काय घडतंय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली. 1 मध्ये 1 वर मॅच आली आहे. ओहो मॅच अभी भी जीवित है. ये क्या हुआ है दोस्त. थँक्यू डीजे. मगाशी काय झालं होतं. गाणं लागलं होतं कोणात किती दम आहे, परंतु आता इथे थोडीशी चिंता वाढली स्टुडंटसाठी सुद्धा. जे इक्वेशन 70-30चं होतं किंवा 10-90चं होतं आता 50-50 आलंय. 1 बॉल 1. रबर बॉल क्रिकेटमध्ये 6 चेंडू 6 धावा म्हणजे 6 चेंडू 6 षटकार मारण्याची किंमत जरी अनेक वेळा झाली असली तरी सुद्धा असाच होता एक विक्रम आहे जिथे 1 चेंडू 1 धाव झालेली नाहीये.
आता या सिच्युएशनला नवीन बॅटर मैदानात आलाय, तो स्ट्राइक एंडला असणार आहे आणि धीरज पाटीलचे आता खांदे थोडेसे उंच झालेत, कॉन्फिडन्स वाढलाय तो सायबा संघाचा आणि असा कॉन्फिडन्स वाढलेला असताना पाहूयात सायबा संघ काय नय्या पार करतोय का. आसिफ शेख गोटो अंकलचे सुपुत्र आहेत आणि ते मैदानाच्या आतमध्ये आल्यात. चला सामना चालू करायचा आहे, सामना चालू करायचा आहे. शाहरुख, धवल, धीरज जास्त वेळ घेऊ नका प्लीज. एक चेंडू एक धाव. काय जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आजचा तर पहिला दिवस आहे आणि हा दुसरा सामना आहे, तर इतकी उत्कंठावर्धक मॅच आपल्याला पाहायला मिळते. तर येणाऱ्या बाकीच्या मॅचेस कशा असतील. ये मुकाबला है वसई तालुका के दो बेस्ट टीमों के भीतर. एक तरफ है सायबा जो बहुत ही बड़ा नाम है, गेली 27 ते 28 वर्ष अंडरआर्म क्रिकेटची सेवा करणारा संघ आणि तो आराम क्रिकेटमध्ये आपल्याला दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला स्टुडंट संघ, ज्या स्टुडंटने अनेक खेळाडू घडवलेत. गोटू अंकलच्या नेतृत्वाखाली म्हणा, त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणा, त्यांच्या कोचिंगखाली म्हणा आणि त्या संघातील खेळाडू आता सायबा संघासमोर, म्हणजे दोन दादा संघ आहेत. आपापल्या फॉर्मॅट मधील दादा संघ एकमेकांसमोर. पाहूयात काय घडतंय. एक चेंडू एक धाव. जोरदार टाळ्यावून जातात प्रेक्षक जोरदार टाळ्यावून जातात या मॅच साठी. जिंको कोणीही, परंतु या मॅचची जी मजा आहे ती काहीशी वेगळी आहे. ओ ये क्या हुआ है. 1 रन कंप्लीट, मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय स्टुडंट 11 या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये जातोय संघ टीम सायबा.